तर नमस्कार प्रेक्षकांनो, प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल मध्ये आता काही दिवसांपूर्वी करुणा मुंडेंनी जे वक्तव्य केलं त्यावरून खूप चर्चा रंगली होती आणि याचमुळे प्राजक्ता माळीला प्रचंड वेळा ट्रोल देखील करण्यात आलं होतं। प्राजक्ता माळीला इतका ट्रोलिंगचा सामना करावा लागला की तिने जे आहे ते कुणालाच जे प्रत्युत्तर असतं ते देणं बंद केलं। परंतु अशातच आता आणखी एक खूप मोठी बातमी समोर आली आणि त्याच बातमीमुळे आता प्राजक्ता माळी महिला आयोगामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करणार आहेत असं दिसून येतंय। तर भाजपचे आमदार जे आहेत सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत एक मोठी टीका केली आहे धनंजय मुंडे यांच्यावर प्राजक्ता माळीच्या नावाने आणि याच कारणास्तव प्राजक्ता माळी जी आहे ती आता त्यांच्यावर जे आहे ते महिला आयोगामध्ये तक्रार दाखल करणार आहेत। आणि प्राजक्ता माळीचं नाव घेत त्यांनी धनंजय मुंडेंवर जी टीका केली ती टीका अजिबात प्राजक्ता माळीला आवडलेली नाही आणि त्यामुळेच ती आता महिला आयोगमध्ये जाऊन रितसर तक्रार नोंदवणार आहे असं दिसून येतंय आणि ही बातमी देखील समोर आली आहे। त्यामुळे प्राजक्ताने इतक्या दिवस जो अबोला ठेवला होता तो आता कदाचित ती सोडणार आहे आणि आता ती रितसर तक्रार जी आहे ती दाखल करणार आहे असं दिसून येतंय। तर तुम्हाला काय वाटते, प्राजक्ताने तक्रार दाखल करावी की नाही ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका।